सर, आज आमची सोनोग्राफी झाली आणि सोनोग्राफीवर बाळाच्या किडनीला सूज आहे असं सांगण्यात आलेलं आहे आम्हाला. तर नेमकं बाळाच्या किडनीवर सूज असणं म्हणजे काय असतं? आज आपण ते डिस्कस करूया. बेसिकली काय असतं जे किडनीज ह्या आपल्या शरीरातलं जे खराब द्रव्य असतात ती शरीरातून आपल्या बाहेर टाकतात. ठीक आहे. तर ते टाकत असताना त्यांना काही पर्टिक्युलर पाथ असतो. तर त्या पाथमध्ये कुठेही ऑब्स्ट्रक्शन आलं किंवा अडचण आली, तर ती बाळाच्या किडनीवर सूज म्हणून रिफ्लेक्ट होते. तर आता नेमकं याचं क्लिनिकल इम्प्लिकेशन काय? तर 2 प्रकारे त्याचा अर्थ असतो. तर आयसोलेटेड असेल, एकाच किडनीमध्ये कुठलातरी प्रॉब्लेम असेल किंवा दोन्ही किडनीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत का, हे आपल्याला ठरवलं जातं. त्याच्यामध्ये माईल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असा प्रकार असतो. जर आपण सोनोग्राफी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे साधारण 12 वीक्सच्या अराउंड एनटी स्कॅनच्या वेळी करत असतो, तर तेव्हा आपल्याला 4 मिलीमीटरपेक्षा कमी असणं अपेक्षित असतं. 4 ते 7 असतं ते माइल्ड, 7 ते 10 असतं ते मॉडरेट आणि 10 पेक्षा जास्त असेल तर सिव्हिअर डायलिटेशन. तसंच अनोमली स्कॅनच्या वेळी जर हे रीडिंग 7च्या आत असेल तर नॉर्मल, 7 ते 9 असेल तर माइल्ड, 9 ते 15 असेल तर मॉडरेट आणि 15 पेक्षा जास्त असेल तर सिव्हिअर मानलं जातं. आता ह्या कंडिशन्समध्ये किडनीज वर काही प्रेशर येऊन काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? तर सिव्हिअर केसेसमध्ये किडनीजवर प्रेशर येऊन पोस्ट डिलिव्हरी नंतर बाळामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. परंतु याचा दुसरा जो कॉम्पोनंट असतो ज्याला आपण जेनेटिक प्रॉब्लेम म्हणतो. काही डाऊन सिंड्रोममध्ये म्हणजे ट्रायझोमी 21 मध्ये सॉफ्ट मार्कर म्हणून या कंडिशनला बघितलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमचं डबल मार्कर एनटी स्कॅनच्या वेळी केलेलं आहे, सगळं नॉर्मल आहे. तर आणि सोबत तुम्हाला माइल्ड चेंजेस तुमच्या पुढच्या सोनोग्राफीवर दिसत असतील, तर हे कन्सिडर केलं जातं माइल्डमध्ये किंवा नॉर्मल. याला फक्त आपल्याला मॉनिटरिंग करायला लागतं. वाढतंय, कमी होतंय बघायला लागतं. मॉडरेट केसेसमध्ये असेल, साधारणपणे तुमचं त्या केसमध्ये कुठल्या डिरेक्शनला पुढे जाते, वाढत आहे की कमी होत आहे, दोन्ही डिरेक्शन्समध्ये ते जाऊ शकतं. तर ते आपल्याला बघायला लागतं. सिव्हिअर केसेसमध्ये मात्र आपल्याला रिझन बघायला लागतात. नेमकं कशामुळे हे झालेलं आहे. तर त्या केसमध्ये काही वेळेला तुमचं जे पोस्टेरियर युरेथ्रल वॉल आहे, म्हणजे युरिनरी ब्लॅडरमधून जे युरिन बाहेर पडणार होतं ते बाहेर पडू शकत नाही किंवा जे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनीच्या सुरुवातीच्या कंडिशन्समध्येच काही ऑब्स्ट्रक्शन्स आहेत का? किंवा किडनीपासून तयार होणारे जे युरेटर्स आहेत, ते युरेटर अजेनेसिस किंवा डिसजेनेसिस, ॲट्रेझिया असं काही आहे का? कमी डेव्हलपमेंट आहे का? या गोष्टी झालेल्या असू शकतात, ज्याच्यामुळे या किडनीवर सूज येणे हे प्रमाण दिसतं. तर ही काही खूप मोठी गोष्ट नसते. आपल्याला त्याला ॲड्रेस करता येऊ शकतं. बऱ्याच वेळा पेशंट विचारतात, की नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल बघितल्या जातात. फक्त आयसोलेटेड बघून त्याला चालत नाही. तर त्याप्रमाणे त्याला डिस्कस केलं जातं. तर अशा काही तुमच्या फ्रेंड्सला या गोष्टी सांगितल्या असतील, तर ही रील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. थँक यू.